जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगरपरिषदेमध्ये दालनावरून थेट शाब्दिक वादाच्या नाट्यमय घडामोडीच नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये पाहायला मिळाले आहे। पालिकेतील विरोधी भाजपाने न विचारताच उपनगराध्यक्षांसाठी जन्ममृत्यू नोंदणीचे दालन खाली करून घेतल्याने संतप्त नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपरिषदेची राजकीय परिस्थिती पाहता नगराध्यक्ष जनता विकास आघाडीचा तर सर्वाधिक नगरसेवक संख्या विरोधी भाजपाकडे आहे। त्यामुळे कामकाज सुरू करण्याच्या आधीच या पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये शहादा नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अभिजित पाटील निवडून आले असले तरी 28 पैकी त्यांचे अवघे 9 नगरसेवक निवडून आले आहे, तर विरोधी भाजपाचे तब्बल 20 नगरसेवक निवडून आले आहे। त्यामुळेच विरोधाच्या या परिस्थितीमुळे 5 वर्षे या पालिकेत कसे कामकाज होणार याचा प्रश्न सर्वांनाच पडला होता। त्यातच उपनगराध्यक्षासाठीच्या दालनावरून पहिलाच वाद हा नगराध्यक्ष आणि विरोधी भाजपाच्या नगरसेवकांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले। शहादा नगर परिषदेच्या इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर नगराध्यक्षांचे दालन आहे। त्याच दालनाच्या समोरच्या भागात जन्म मृत्यू नोंदीचे दालन होते। या दालनातील कागदपत्रांसह महत्त्वाचे दस्तऐवज काही तासातच दुसरीकडे हलविण्यात आल्याने यावेळी नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये नगराध्यक्ष अभिजित पाटील दाखल होत त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला। कोणाला विचारून या ठिकाणची कागदपत्रे गायब झाली असा प्रश्न करत त्यांनी जन्म मृत्यू दालनातील महत्त्वाची कागदपत्र काहींनी गायब केल्याचा आरोप केला। यानंतर या ठिकाणी असलेल्या भाजपाच्या नगरसेवक आणि त्यांच्यात शाब्दिक वादही पाहायला मिळाला। मुळातच या आधीच्या बॉडीत देखील नगराध्यक्ष मोतीलाल पाटील असताना उपनगराध्यक्ष झालेल्या माधवी मकरंद पाटील यांच्यासाठी सुसज्ज असे नवे दालन तयार करण्यात आले। या दालनाला स्वच्छतागृह देखील जोडलेले आहे। असे असताना त्या दालनावर खर्च करून ते दालन न वापरता दुसरे दालन परस्पर खाली करून घेणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे। आज उपनगराध्यक्षांची निवड प्रक्रिया होती। यावेळी अपेक्षेप्रमाणे विरोधी भाजपाकडे संख्याबळ जास्त असल्याने माधवी मकरंद पाटील या भाजपाच्या उपनगराध्यक्ष झाल्यात। त्यांनी उपनगराध्यक्ष होताच नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर शाब्दिक प्रहार केला। सर्वांनी मिळून शहाद्याचा विकास करून ही नगराध्यक्ष भाषा करतात, मात्र बोलायचे ऐक आणि वागायचे ऐक अशी त्यांची कृती असेल तर आम्ही देखील त्यांना दाखवून देऊ, असे उपनगराध्यक्ष माधवी पाटील म्हणाल्यात। कालच्या वादानंतर खाली करण्यात आलेल्या दालनाला कुलूप लावण्यात आले आहे, मात्र हे कुलूप लावण्याचा प्रशासनाला अधिकार आहे का असा प्रश्न माधवी पाटील यांनी उपस्थित केला। कुठलाही ठराव न करताच कुठलेही काम होऊ शकत नाही, मग ठराव न करताच या दालनाला कुलूप कोणी लावले असा प्रश्न त्यांनी केला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या दिवशी उपनगराध्यक्ष निवडणूक होती त्याच्या आदल्या दिवशी बेकायदेशीररित्या जन्ममृत्यू कार्यालय हलवण्यात आल्याबद्दलची प्राथमिक माहिती मला मिळाल्यानंतर त्याची मी चौकशीचे आदेश दिले होते। त्या चौकशीचा अहवाल आलेला आहे। त्या अहवालातील ज्या नोंदी आहेत त्याच्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर किंवा जे लोक दोषी असतील त्यांच्यावर प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाई करण्याची व्यवस्था आम्ही लावतो आहोत। कारण की कुठलीही गोष्ट ही कायदेशीर झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि होतो। कुठलाही वाद खरं तर व्हायला पाहिजे नाही होता, परंतु आता तो झालेला आहे। परंतु जर बेकायदेशीर काम जर झालं असेल तर संबंधित कोणी असो त्यांच्यावर सर्वप्रथम कारवाई झाली पाहिजे ही माझी प्रशासकीय की प्रमुख जरी नसलो तरी या शहराचा नगराध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडलेली आहे। त्याच्यानंतर देखील सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आलेले नगरसेवक आहेत यांच्यामध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक संवाद झाला पाहिजे, एक सुसूत्रता आली पाहिजे, कामाची शिस्त लागली पाहिजे। या दृष्टिकोनातून कालच कर्मचाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा परिचयाचा देखील कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। येणाऱ्या काळात नगरपालिका ही विकासाच्या कामांवर अधिक भर देईल, कायदेशीररित्या सर्व कामं होतील हा प्रयत्न माझा आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा असणार आहे। एवढंच मी शादेकरांना या निमित्ताने आश्वासन देऊ इच्छितो। निवडणूक जेव्हा अतिशय टोकाची भूमिका घेऊन जेव्हा होतात तेव्हा निकाल लागल्यानंतर परस्पर विरोधी विचारांचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चितपणाने काही काळासाठी तणाव असतो, एकमेकांबद्दल गैरसमज असतात, परंतु सर्वच लोकप्रतिनिधी अतिशय जबाबदार आहेत असा माझा समज आहे। शहराच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध असतील याची देखील मला 100% खात्री आहे। त्यामुळे सुरुवातीचे हे मतभेद
जेव्हा दूर होतील आणि गावाच्या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, या गोष्टीवर जेव्हा सर्वजण एकत्र येतील तेव्हा निश्चितपणाने सर्व जे प्रश्न आहेत ते सामंजस्याने सोडवले जातील असा माझा ठाम विश्वास आहे आणि तीच अपेक्षा शहादेकरांची देखील सर्वच लोकप्रतिनिधींकडून आहे. निश्चितपणाने शहादा शहर हे असंख्य समस्यांनी ग्रासलेलं शहर आहे आणि ह्या ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी अत्यावश्यक असतात त्याच्या बाबतीमध्ये अतिशय पिछाडीवर शहादा शहर गेलेलं आहे. त्यामुळे सन्माननीय आदरणीय आमदार साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील, जे जे या शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी जी काही यंत्रणा असेल या सर्वांची समन्वय बैठक घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर कसे मार्ग काढता येतील याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत आणि लवकरच त्याचा परिणाम जो आहे तो शहादेकरांना दिसायला लागेल. खरं तर जनता विकास आघाडी हा लोकांचा आवाज वरपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयोग आम्ही केला होता. त्याला प्रतिसाद शहरवासियांनी दिला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सुदैवाने सर्वच राजकीय पक्षामध्ये अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध माझे राहिलेले आहेत आणि सर्वच लोकप्रतिनिधी मग ते कुठल्याही पक्षाचे असो हे सहकार्य करायला शहाद्याच्या विकासासाठी कुठलाही अडथळा आणणार नाही याची 100% मला खात्री असल्या कारणानेच लवकरच मुख्यमंत्री महोदयांची असेल किंवा संबंधित सर्व विभागाचे जे मंत्री असतील किंवा अधिकारी असतील यांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल याच्यासाठीचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यासाठी ज्याची कोणाची मदत आम्हाला घ्यायची गरज पडेल त्यांची आम्ही मदत घेणार आहोत आणि शहर पुन्हा एकदा गतिमान कसं होईल, विकासाला चालना कशी मिळेल याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही करत राहणार. स्वीकृत नगरसेवकाचं जे पद आहे याला नेमणूक करत असताना अनेक चांगले प्रतिस्पर्धी किंवा चांगले नावं आमच्या समोर होते, परंतु माझी धर्मपत्नी जरी फक्त 3 किंवा 4 मतांनी पडली असेल तरी देखील तिच्याही पेक्षा अधिक चांगलं काम करणारे किंवा अधिक जास्त चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकणारे नावं आमच्याकडे होती आणि म्हणून आम्ही जितेंद्र जमदाळे जे सध्या शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत यांच्यावरती आम्ही 1 वर्षासाठीची जबाबदारी दिलेली आहे. 1 वर्षानंतर पुन्हा नवीन स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे आम्ही उमेदवार देण्याचा आमचा विचार आहे. आम्ही भविष्यामध्ये जाहीर करू.